आणि राज्यात तीव्र इंधन टंचाई जाणवती आहे। अनेक जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा लागल्यात। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर इंधन टंचाईमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। नागरिक कॅनमधून डिझेल नेण्यासाठी रात्रभर रांगेत उभे राहत आहेत। मात्र काही ठिकाणी 10 तास रांगेत उभे राहूनही पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये संतप्त वातावरण आहे। इकडे जालन्यात कॅनमध्ये डिझेल देण्याबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे। इंधन देताना शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे। कॅनमधून इंधन देण्याबाबत जालना जिल्हा प्रशासनाचे आदेश आज जाहीर करण्यात आलेत। आरसी बुक आणि स्वयं साक्षांकित छायाप्रत यावेळी आवश्यक असणार आहे आणि त्यानंतरच इंधनाचा पुरवठा नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना केला जाणार आहे। इकडे वाशिम जिल्ह्यात डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आता काही ट्रॅक्टर चालकांकडून डिझेलचा साठा जमा करण्यासाठी नवे प्रकार सुरू असल्याचं समोर येत आहे। पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरल्यानंतर तेच डिझेल पुन्हा कॅनमध्ये काढून साठवून ठेवलं जात असल्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांना डिझेल मिळण्यात अडचणी निर्माण होत असून अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि शेतकऱ्यांकडून केली जाते। इंधन साठवणूक करणाऱ्यांना नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी चपराक लगावली आहे। पेट्रोल पंपावर बॉटल आणि कॅनमध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्री करण्यास मनाईचे आदेश जारी करण्यात आले। कॅनमधून पेट्रोल विकल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी दिले। इकडे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। चाळीसगाव तालुक्यातील वाघळी इथं शेतकऱ्यांनी जळगाव चांदवड महामार्ग अडवून धरला होता। वाघळी इथे सकाळपासून पंपावर रांगा लावून शेतकरी कॅन घेऊन उभे होते। यावेळी डिझेलचं टँकर पंपावर येताच शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं आणि शेतकरी यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांनी जळगाव चांदवड महामार्ग अडवत रास्ता रोखून धरला। यानंतर जळगाव चांदवड महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। तर तिकडे हिंगोलीच्या सेनगावमध्ये डिझेल भरण्याच्या कारणावरून तुफान हाणामारी झाली आहे। सेनगाव शहरात पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून 2 गटात वाद झालाय। दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा प्रश्न चांगलाच पेटलाय। जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात पिंपरी गवळी इथल्या केके पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी पेट्रोलसाठी धिंगाणा घातलाय। कॅनमध्ये पेट्रोल न दिल्यामुळे वाहन चालक आक्रमक झाले। तलवार आणि कोयता घेऊन ग्राहकांनी पेट्रोल पंपावर हैदोस घातला आणि या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला।